तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मुंबईमध्ये अजूनही मराठी भवन नाही आहे, पण आता मुंबईमध्ये बिहार भवन होणार आहे. बिहार सरकारने यासाठी 314 कोटीची मान्यता दिलेली आहे आणि बिहार भवन मुंबईमध्ये नेमकं कुठे होणार, का होणार, यामागचं नेमकं राजकारण काय, या सर्व प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी माझ्यासोबत माझा मित्र अभिजित आहे. अभिजित, मुंबईमध्ये बिहार भवन होणार आहे, पहिली प्रतिक्रिया काय? खरं तर भारतीय संविधान 298नुसार एखादं राज्य दुसऱ्या राज्यामध्ये तसं भवन उभा करू शकतं किंवा जमिनीची खरेदी विक्री होऊ शकते. पण त्यासाठी काही नियम आहेत की एखादं आता मुंबईत बिहार भवन बांधायचं असेल तर त्यासाठी पहिला BMCची परवानगी, त्यानंतर नगरविकास खात्याची परवानगी आणि त्यानंतर कॅबिनेटची परवानगी, ही सगळी प्रोसेस आहे. आणि यातून कॅबिनेटची परवानगी मिळाल्यानंतर मुंबईत बिहार भवन होऊ शकते किंवा महाराष्ट्र देखील बिहारमध्ये असेल, तेलंगणामध्ये असेल अशी भवन उभा करू शकते. म्हणजे आत्तापर्यंत मुंबईमध्ये कोणत्या कोणत्या राज्याची भवन आहे? आत्ता हे बिहार भवनच्या माध्यमातून चर्चेत आला हा आहे मुद्दा, पण मुंबईत ऑलरेडी राजस्थान, केरळ, तामिळनाडू, आंध्र, तेलंगणा, कर्नाटक हे भवन आधीपासूनच आहेत. आता मुंबईमध्ये जे बिहार भवन होणार आहे त्याचे काही नियम, अटी वगैरे काही असतील ना? हा, तेच म्हटलं मी तुम्हाला की कॅबिनेटची परवानगी, नगरविकास खात्याची परवानगी आणि BMCची परवानगी असं त्याचा नियम आहे आणि ती कोणीही कुठेही फॉलो करू शकते. आपण फॉलो करू. बरं, ठीक आहे. आता बिहार भवन मुंबईमध्ये होणार आहे, त्याचा नेमकं फायदा काय होणार लोकांसाठी, किंवा महाराष्ट्राच्या लोकांसाठी, किंवा मुंबईच्या लोकांसाठी, किंवा बिहारच्या लोकांसाठी? मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या लोकांसाठी याचा काय फायदा नाही. याचा फायदा होईल तो बिहारच्या नागरिकांसाठी. समजा बिहारचे पर्यटक इथं आले किंवा विद्यार्थी आले तर त्यांना इथं राहण्याची सोय होईल. दुसरी गोष्ट, रुग्णांचं उपचारासाठी काही रुग्ण आले असतील मुंबईमध्ये तर त्यांच्या नातेवाईकांना इथं बिहार भवनमध्ये थांबता येईल. किंवा बिहारच्या अधिकाऱ्यांना काही कामासाठी जर इथं मुंबईमध्ये आले तर त्यांना ती राहण्याची व्यवस्था होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की सांस्कृतिक कामासाठी बिहार राज्य त्यांच्या या भवनचा वापर करू शकतं. म्हणजे आता समजा छठ पूजा आहे किंवा बिहारचं संस्कृती इथं दाखवायची आहे तर त्याचा वापर त्यासाठी केला जाईल, सांस्कृतिक कामासाठी. आता बिहार भवनावरून राजकारण सुरू आहे की बिहार भवन आम्ही होऊ देणार नाही वगैरे, नेमका हा वाद काय बिहार भवनावरून? बिहार भवनाचा म्हणजे बिहार भवनाला विरोध म्हणजे मनसेनं आत्ताच म्हटलेलं आहे की बिहार भवन मुंबईत होऊ देणार नाही. आणि तुम्ही जे पहिला म्हटला की मुंबईत मराठी भवन नाही पण बिहार भवन नाही, तसा विषय नाही तो. तर मुंबई ही 107 हुतात्म्यांनी त्यांच्या प्राणाची आहुती दिल्यानंतर महाराष्ट्राला मिळालेलं. मुंबई महाराष्ट्राचीच आहे, मुंबई महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यामुळे वेगळ्या मराठी भवनची गरज नाही, ही महाराष्ट्राचीच आहे. दुसरी गोष्ट, आता अशावेळी हा मुद्दा चर्चेत येतोय की खूप मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होतं आहे. उत्तर भारतातून भयंकर मोठ्या प्रमाणावर मुंबईत स्थलांतर होते आणि त्यामुळे डेमोग्राफिक चेंज जे म्हणतोय की लोकसंख्येतील बदल तो होतोय आणि त्यातून मग ते लोकसंख्या, हिंदी भाषिक लोकसंख्या वाढते, मराठी टक्का कमी होतोय. BMCच्या इलेक्शनमध्ये आपण ते बघितलं. आणि हे ठीक आहे, आपण समजा भारत हे सगळं एक अखंड देश आहे म्हणून केलं तर दुसरी गोष्ट काय, एखादा मराठी माणूस बिहारमध्ये गेला, कर्नाटकमध्ये गेला किंवा इतर राज्यात गेला तर तिथली संस्कृती शिकतो, तिथल्या संस्कृतीचा आदर करतो, तिथल्या भाषेचा आदर करतो आणि आपली संस्कृती जपतो. पण बिहार भवन असेल किंवा उत्तर भारतीय लोक आले तर ते करत नाहीत. कारण एक UP बिहारची माणसं इथं 20-20 वर्ष, 25-25 वर्ष राहतात पण ते मराठीमध्ये बोलत नाहीत. आणि इथं ते लोक येतात, ती त्यांची संस्कृती लादल्यासारखं किंवा त्यांच्या सांस्कृतिक आक्रमण असल्यासारखं असेल किंवा इथल्या ते मराठी संस्कृतीचा आदर करत नाहीत किंवा मराठी भाषेचाही आदर करत नाही. छठपूजेच्या निमित्तानं आपण ते प्रकर्षानं जाणवते की ते कशा पद्धतीनं ते त्यांचा सण साजरा करतात पण त्या पद्धतीनं मराठी भाषेचा आदर करत नाही. आता जसं की मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये बिहार भवन होणार आहे, तसं देशाच्या इतर राज्यामध्ये मराठी भवन आहे का? महाराष्ट्र भवन हे आपलं दिल्लीमध्ये आहे. दिल्ली केंद्र म्हणजे संसद असल्यामुळे तिथं किंवा केंद्राची राजधानी असल्यामुळे तिथं सगळ्याच राज्यांची भवन आहेत. नाही, दिल्ली तर राजधानी, पण इतर राज्यामध्ये का नाही? आपण एकनाथ शिंदेनी कुठं तर मला वाटतं पंजाब किंवा पंजाबमध्ये बहुतेक किंवा हरियाणामध्ये महाराष्ट्र भवन उभा करण्याची प्रोसेस सुरू आहे.
नाही पण आता बिहार भवन होणार आहे. 314 कोटी रुपये बिहार सरकारने मंजूर केले. BMCचा निकाल आत्ता लागला आहे. महापौर पदाचं आरक्षण देखील जाहीर झालेलं नाही आहे. म्हणजे एकीकडे निकाल BMCचा निकाल जाहीर होतो आणि दुसरीकडून डायरेक्टली बिहारमधून घोषणा होते की मुंबईत आम्ही महाराष्ट्र भवन निर्माण करणार आहे. ॲक्च्युली याला परवानगी आधीच मिळालेली आहे. फक्त BMCच्या इलेक्शनमध्ये मराठी आणि अमराठी वाद झालेला, त्यामुळे ते कदाचित जाहीर केलं नसेल त्यांनी. पण तेच आहे की पुन्हा तेच सांगतोय की इथं त्यांचं संस्कृती असेल, लादणी किंवा भाषिक संस्कृती लादणी, आणि दुसरी गोष्ट इथल्या बिहारी लोकांना ते काय मदत करण्यासाठी एवढी 30 मजली इमारत उभा करतील असं मला वाटत नाही. कारण ते इथं बिहारी लोक आलेत, UPचे लोक आलेले आहेत, ते आता कॉर्पोरेटर आहेत, आमदार आहेत, काही त्यांना अशी वेगळी काय मदत करण्याची गरज आहे. तर यामुळे त्यांचा दबदबा आणखी वाढू शकतो. मुंबईत वाढणार. बिहार भवन मुंबईत निर्माण करण्याचा एक उद्देश असा असू शकतो की त्यांची संस्कृती इथं लादणे. दुसरी गोष्ट इथे इथल्या बिहारी लोकांना त्यांची राजकीय सुप्त इच्छा जी असते त्याला म्हणजे उचकावण्याचा हा प्रयत्न असू शकेल. कारण एकतर बरंच वर्ष तिथले तेच ते सत्ताधारी असून नितीश कुमार आता 20 वर्ष सत्तेत आहे, पण त्याने ते तिथला विकासाकडे लक्ष दिलं नाही. ते लोक आदळतात इकडे अक्षरशः. नाही पण जेव्हा कधी बिहारी भेटतात किंवा मराठीची तुलना करतात तर बिहारी लोक एकच म्हणतात की एक बिहारी सप्पर भारी. म्हणजे हे लोक उद्या जर मुंबई किंवा मराठी लोकांना भारी पडले तर म्हणजे आत्ता बाहेर पडलेलेच आहेत. आता इलेक्शनमध्ये तुम्ही बघितलं असेल की ते उत्तर भारतीय लोक हे बाहेरच आहेत. लोकसंख्येच्या ह्याच्यातून आता बाहेर पडलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट तेच आहे की इथं येतात ते राज ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणे मतदारसंघ तयार करतात आणि ते इथंच राहतात. ते इथले त्यांच्या शाळा पण आता हिंदी माध्यमातून झालेल्या, मराठी शाळा बंद पडत आहेत. हे सगळं आहेत ते राजकीय. सगळ्या मागं शेवट आहे तो राजकीय आहे, राजकीय हेतू आहे. तर संस्कृती असेल, संस्कृतीच्या माध्यमातून शिरकाव करणे आणि इथली संस्कृती संपवणे, मग अशा गोष्टी होत राहतात. ती पण आता महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे असो किंवा राज ठाकरे असो यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे, उत्तर भारतीयांचा किंवा असा. पण आता जेव्हा विधानसभा इलेक्शन होणार आहे त्याच्यामध्ये आणखी जास्त म्हणजे फरक किंवा परिणाम पडू शकतो उद्धव ठाकरेंना. मराठी माणूस जर योग्य वेळी जागा झाला नाही, आत्ता एवढं ठेच पोचल्यानंतर पण जागा झाला नाही, तर भविष्यात ते देखील होईल. मुंबईचे बहुतांश आमदार हे हिंदी भाषिक असतील आणि ते शक्य आहे जर आपण वेळेस थांबवलं नाही तर त्यांना. तर अतिशय छान आणि अतिशय सविस्तर पद्धतीने अभिजित यांनी आपल्याला बिहार भवनविषयी एक सखोल विश्लेषण केलेलं आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.